नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या मिळत असते। या ठिकाणी पहा, आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर 2 संवर्गातील ज्या लेखी परीक्षा बाकी आहेत त्या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती काय आहे ही आपण पाहणार आहोत। लेखी परीक्षा अपडेट जाणून घेण्यापूर्वी लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असणारे के सागर पब्लिकेशन यांचं IBPS स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा। या पुस्तकाचा खरंच तुम्हाला खूप उपयोग होणार आहे। तुमचा जो पेपर बाकी आहे, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि बाकीचे जे 2 संवर्ग आहेत त्या संवर्गातील पेपरसाठी तुम्हाला हे पुस्तक खरंच खूप उपयुक्त आहे। या पुस्तकाच्या मदतीने तुमची एकूण जिल्हा परिषद भरतीसाठी जो अभ्यासक्रम आहे त्या सर्व अभ्यासक्रमाची तयारी एकाच पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे। पाहू शकता, मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, सामान्य ज्ञान या विषयाची एकत्रित आणि परिपूर्ण तयारी करायची असेल तर जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक IBPS स्पेशल के सागर पब्लिकेशन यांचं हे पुस्तक खरेदी करा। हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे। घरबसल्या तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे, तर लवकरात लवकर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा। नक्कीच तुम्हाला फायदा होईल लेखी परीक्षेसाठी। तर पहा, पुढारी या वर्तमानपत्रामध्ये आलेली ही अपडेट आहे। ग्रामसेवक, आरोग्य सेवकांची जी भरती आहे ती रखडलेली आहे आणि या संदर्भात पुढे माहिती दिलेली आहे की लाखो विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत, तात्काळ परीक्षा घेण्याची मागणी देखील करत आहेत। परंतु ही परीक्षा कोणत्या कारणामुळे रखडलेली आहे, काय आहे हे देखील स्पष्ट केलं जात नाही। या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदाच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 3 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही। त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत, परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करत आहेत। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे। त्याआधी ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती परीक्षा घेऊन पुढील जी कार्यवाही आहे ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। देशाच्या स्वातंत्र्य उत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 प्रशासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली आहे। त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरून 3 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही। त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याची गरज आहे आणि राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी परिवीक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत आणि ते विद्यार्थी आता परीक्षेची वाट पाहत आहेत। ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी। 3 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे। परीक्षेबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि ही साहजिकच गोष्ट आहे। या ठिकाणी पाहू शकता, मागील काही वर्षापासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत। ग्रामसेवक, आरोग्य सेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। परंतु अद्यापही ग्रामसेवक, आरोग्य सेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली गेली नाही। त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी, अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे अशी माहिती इथे दिलेली आहे। तर पहा, मागील काही वर्षापासून अनेक परीक्षा ज्या आहेत त्या रखडत चाललेल्या आहेत। त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक परीक्षा ही रद्द झाली होती काही कारणास्तव, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली। नव्याने जाहिरात देण्यात आलेली, अगोदरची परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने जाहिरात दिलेली आणि त्यानंतर मग ही जाहिरात आता देऊन बराच कालावधी झालेला आहे। 3 महिन्यांपासून विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत। वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा वेळेवर झालेली नाही। नेमकं कारण काय आहे हे देखील शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं जात नाही।
परीक्षा रद्द केली जाईल का, तर नाही, परीक्षा जी आहे ती रद्द केली जाणार नाही, परीक्षा ही घेतली जाईल. परंतु नेमकी कोणत्या कारणामुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे हेही स्पष्ट केले जात नाही. ना शासनाने यावर स्थगिती दिलेली आहे परीक्षा घेण्यासाठी, तरी पण परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे नक्कीच विद्यार्थी जे आहेत ते खूप नाराज आहेत, या परीक्षेची वाट पाहत आहेत. या परीक्षेची लवकरात लवकर तारीख जी आहे ती जाहीर करण्याची गरज आहे, कारण निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या नंतर पुन्हा एकदा ही परीक्षा लांबणीवर पडणार आहे, पुढे ढकलण्यात येणार आहे. या ठिकाणी पहा, फक्त शासन काय करत आहे, तर शासनाचा एकच नारा आहे, फक्त परीक्षा फॉर्म भरा, ना निकाल लावणार ना वेळापत्रक, आचारसंहितेपूर्वी निकाल आणि वेळापत्रक लावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असतात. या ठिकाणी पाहू शकता, CRPFची जी परीक्षा आहे ती आत्ता मराठीत होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यासाठी गृह मंत्रालयाचा हा निर्णय आहे. तलाट्यांना लवकरच वाढीव ग्रेड पे मिळणार, अशा सर्व लेटेस्ट अपडेट आणि नवीन जाहिराती. ही जी जाहिरात तुम्ही पाहत आहात, 9,000 पदांसाठी नवीन जाहिरात आलेली आहे. अशाच नवीन जाहिराती, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची. 2024मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आपल्या टेलिग्रामची, कारण दररोजच्या चालू घडामोडी टेलिग्रामला अवेलेबल असतात. लवकर जॉईन करा. धन्यवाद.